अशा पद्धतीने बघता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो। मराठा आरक्षणाच्या संदर्भात आधी उच्च न्यायालयाने आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर दृष्टिकोनातून लॉक केला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण की त्यांनी निर्णय दिला आणि त्यांनी सांगितलं की 50% आरक्षणाची मर्यादा आपण ओलांडू शकत नाही। त्याबद्दल अनेकांनी याचिका करून झाल्या, त्या पिटिशन्सवर पण सर्वोच्च न्यायालयाने हाच निकाल दिला की आम्ही 50%चं आरक्षण ओलांडून रिव्हर्स रिझर्वेशनची परिस्थिती आणू शकत नाही, सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे असं तत्त्व कोर्टाने पाळायचं ठरवलेलं आहे। आता याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर तो राजकारणाचा विषय दुर्दैवाने करण्यात आलेला आहे, आपल्याला बघितलं पाहिजे। आणि त्यामुळे आता केवळ केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा विषय आहे की त्यांनी जर संविधानिक सुधारणा एखादी केली, घटनात्मक सुधारणा किंवा वेगळा कायदा आणला, या संदर्भातला विशेष कायदा केला की आम्ही ही मर्यादा वाढवून 65% करतो आहे, 70% करतो आहे, त्यांना जे करायचं असेल त्या पद्धतीने त्यांनी जर मर्यादा वाढवणारा कायदा आणला तर आरक्षण हे सुकर पद्धतीने होऊ शकते। कारण मध्येच मग आरक्षण द्यायचं, मग त्याच्यानंतर भरती होतील, त्या आधारे काहीतरी शैक्षणिक सगळ्या प्रक्रिया होतील आणि मग परत ते आरक्षण रद्द करायचं। मग आधी आरक्षणाचे लाभ घेतलेल्यांनी काय करायचं असा प्रश्न पडतो आणि मग त्यांना पुढे भविष्यामध्ये अडचणी येतात। तर या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर केंद्र सरकारच्याच अखत्यारीत हा विषय आहे। मागे देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनीसुद्धा हे सांगितलं होतं ठासून की हा विषय केवळ न्यायालय सोडू शकते। त्यावेळेस हा विषय न्यायालयात होता आणि त्यामुळे न्यायालयात सोडू शकणार अशा प्रकारची शक्यता निर्माण झाली होती। पण आपण पाहिलं की जे अहवाल तयार करण्यात आले, ज्याच्या आधारे मराठा समाज हा एकसंध आहे आणि एकरूप आहे आणि कुणबी मराठा सगळे एकच आहे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, ते सगळे अहवाल हे चुकीच्या पद्धतीने घाईघाईने तयार करण्यात आले होते आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये झाले आणि त्याच्यानंतरच्या सरकारमध्ये झाले। त्यामुळे केवळ कुणाला एकाला आपल्याला दोष देता येत नाही, पण देवेंद्र फडणवीस यांचं नाव मी याच्यासाठी घेतो आहे की त्यांनी अत्यंत कायदेशीर भूमिका ते मुख्यमंत्री असताना घेतली होती की केवळ न्यायालयात हा प्रश्न सुटू शकेल। आणि याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मी आपल्याला दाखवू शकतो की त्यांनी महत्त्वाची भूमिका म्हणून ती मांडली होती। तर मी दाव्यानं सांगतो, या ठिकाणी या आरक्षण जर परत आणू शकलो नाही तर राजकारण संन्यास घेईल। सरकार याच्यामध्ये निर्णय घेऊ शकत नाही, उच्च न्यायालयच याच्यामध्ये निर्णय घेऊ शकतं। परंतु तरी देखील काही पक्ष आणि काही संघटना हे माहिती असून देखील समाजामध्ये तेढ निर्माण व्हावं, राजकीय हेतूनं अशा प्रकारे लोकांना उचकवण्याचा प्रयत्न करतायत आणि सत्य न सांगता त्या ठिकाणी या ज्या मागण्या होत आहेत, खरं म्हणजे माझ्यावर दगडफेक करून देखील कोणाला जर आरक्षण मिळणार असेल तर ती देखील माझी तयारी आहे। पण आज हे शक्य नाही। हे आरक्षण केवळ आणि केवळ न्यायालयातच मिळू शकतं हे माहिती असताना देखील ज्या प्रकारचे अभिनिवेश चाललेले आहेत हे या पुरोगामी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं शोभणार। पण सर आता याच्यात दोन प्रश्न आहे, एक तर राज्य सरकार खरंच मराठा समाजाला म्हणू शकतं का, आणि दुसरा विषय असा की जे सरकार सांगतात ते एक आश्वासनं दिली जातात ते राज्य सरकारकडनं, ते मराठा आरक्षण किंवा आंदोलनकर्त्यांसाठी दिशाभूल ठरणारी आहे का? राज्यकर्ते आंदोलनकर्त्यांची दिशाभूल आताही करत आहेत आणि आधीही करत आलेले आहेत आणि त्यामुळे हा आंदोलनातून जर प्रश्न संपणार नसेल तर आपली ताकद याचा विचार त्या आंदोलन करणाऱ्या सगळ्यांनी केला पाहिजे। कारण की हा मुद्दा जो आहे तो पेच प्रसंग म्हणून समजून घेऊन न्यायालयात कोणत्या प्रकारची बाजू मांडायची याचा सुद्धा आहे। तसंच हा केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा मुद्दा आहे, हा केवळ सरकार मुद्दा आता सोडू शकत नाही आणि त्यामुळे सगळेजण जे आंदोलन करत आहेत आणि ते कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता हे ठासून सांगत आहेत की आरक्षण झालंच पाहिजे। तर ते आरक्षण व्हायचं असेल तर सरकारने त्यांना वचन दिलं पाहिजे, अशी मागणी त्यांची असली पाहिजे। राज्य सरकार काही वचन देऊन होणार नाही आणि आता त्यांनी सुद्धा तेव्हा सांगितलं होतं मुख्यमंत्री असताना की हा मुद्दा सरकार सोडू शकत नाही, न्यायालयात हा सुटू शकतो। तेव्हा तो न्यायालयात मुद्दा होता, परंतु आता न्यायालयाने तो लॉक केलेला मुद्दा झालेला आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारने जर वेगळा कायदा केला तरच आरक्षणाचा हा तिढा सुटू शकतो असं मला वाटतं। सरकार खरंच दिशाभूल करतं राज्य सरकार? राज्य सरकारला सत्ता चालवायची आहे, त्यामुळे त्यांना लक्षात येते की मराठा समाज नाराज होऊन चालणार नाही आणि म्हणून मग दिशाभूल करण्याचं तंत्र नेहमी वापरलं जाते। नवीन नेते मुद्दामून तयार केले जातात, त्यानंतर मराठा आरक्षण दिल्यानंतर
त्याला विरोध करणारे सुद्धा राजकीयच लोक काही जण तयार करतात, केसेस कोर्टामध्ये दाखल करायला सांगतात. हे सगळं थांबलं पाहिजे. आपल्या राजकीय वागणुकीमध्ये सगळ्यात राजकीय पक्षाच्या पारदर्शकता आणि प्रामाणिकता असण्याची गरज आहे या प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर.